स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. तालुक्यामध्ये 100 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा 1.5 वर्षामध्ये गोपीचंद पडळकर याने केला. 1.5 वर्षामध्ये नगरपालिका आणली, ZP चे सदस्य निवडून जात आणले, पंचायत समिती आणले. म्हणजे मी तर म्हणतो आजच्या योगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. आज इथं भाऊ आलेले आहेत, खरोखर एक तडफदार दुष्काळ भागातलं नेतृत्व आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी झेंडा फडकवला, पंचायत समितीपासून ZP पर्यंत ताट बाना ताट मान असणारा हा नेता आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर असेल नाही तर जया भाऊ असेल, या प्रस्थापितांना बरं वाटत नाही. एखादा वार केला की त्यांना वाटतं यांनी का केला, हे आमच्या बरोबरीचे नाहीत. पण या प्रस्थापितांना सांगतो हे आता बरोबरीचं नाहीत तर तुमच्या छाताडावर पाय देऊन देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलेले आहे. आणि म्हणून मी धन्यवाद देईन भाऊंना की तुम्ही जत तालुक्याला भर भरून दिलं, मागाल ते तुम्ही देत. गोपीचंद पडळकर साहेबाचा अर्ज आला, तातडीनं कार्यवाही करावी, तातडीनं प्रस्ताव सादर करावा. नुसता प्रस्ताव सादर होत नाही, त्याच्याबरोबर विकासाची गंगा लगेच जतला व्हायला लागते. पडळकर साहेब तुम्ही भाग्यवान आहे, पण भाऊला मी विनंती करतो मला काही देऊ नका, पण माझ्या अर्जावर तर तसा शेरा मारा, निदान मला बरं वाटेल, संध्याकाळी झोप लागल बाबा आपल्या अर्जावर शेरा मिळालाय. ओ आरळे साहेब, आरळे साहेब सध्या खुश आहे. काय त्याला बिचाराला वाटत होतं मला आमदारपद नगराध्यक्षापर्यंत आलाय, हळूहळू चालत राहा, पण चालत राहताना आमच्या जाग्यावर येऊ नका. नाहीतर म्हणणार सदाभाऊ तुम्हीच सांगितलं तर म्हणून मी तिकडं निघालूया. पण निश्चितपणानं एक भाऊसारखा ग्रामीण विकास खात्याला गावोगाड्याला मंत्री या महाराष्ट्रामध्ये मिळाला. आणि नुसता मिळाला नाही, मी पत्रकारांना सांगतो मंत्रीपद हे देणारा आदरणीय मोदी साहेब आहेत, शहासाहेब आहेत, देवाभाऊ आहेत. पण मी तुम्हाला सांगतो ही 2 माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत. आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत तुम्हाला मी सांगतो. कारण आम्हा सगळ्यांना गोपीचंद पडळकर असतील, मी असेल, आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचा नेता
जो सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा विकास करतोय, प्रस्थापितांना गाडायचं हिम्मत दाखवून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांना घेऊन जातोय, हे नेतृत्व जपलं पाहिजे. हे नेतृत्व विस्थापिताचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये पडळकर साहेब असतील, नाही जयकुमार गोरे साहेब असतील, हे छाती ठोकपणे काम करत आहेत. कारण आम्हाने देवाभावचा विकासाचा मंत्र गावागावामध्ये घेऊन जायचा आहे. पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही. किती तरुण आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाने सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडे टाळ्या वाजवायला लागलं. पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा. काहीतरी गडीत जायचं आणि मी मागच राहायचं असं काही करू नका. पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार. कारण आम्ही एक कुटुंब म्हणून जीवाभावाचे खऱ्या अर्थानं जयाभाव आणि मी वागलो. मी एक किस्सा जाता जाता सांगतो. मी मंत्री होतो. सभागृहामध्ये एखादा प्रश्न मला नवा असल्यामुळं आणि ग्रामीण भागात शेतकरी चळवळीवर काम केलेलं, त्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि भाषणामध्ये मी एकदम साधा आहे असं त्यांनी भासवायचा प्रयत्न केला. हे जणू मला काहीच कळत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचे आणि किती बी दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला, नेता मिळाला आणि सेठला आणि मला एक मोठा भाऊ मिळाला आहे. असा आमचा सहकारी जो कायम सातत्यानं आमच्या सुखदुःखात उभा राहणारा, कायम प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा आणि चांगला असल्यावर कोणी बी येतो. आज मी मंत्री आहे कोण पण येईल, सेठ आमदार आहे कोण पण येईल, पण जेव्हा आम्ही काहीच नव्हतो तेव्हा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारा आमचा सदाभाऊ. म्हणून आम्हाला सदाभाऊबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे की असा मित्र आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. त्यासोबत आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत गोपी सेठ, सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.